चला तर मित्रांनो, आज हॉटेलमध्ये मिळणारी चमचमीत अशी पुरी भाजी बनवूया। ही भाजी बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम बटाटे उकडून घेणार आहोत आणि हे बटाटे आपण डाळ तांदूळ ज्या कुकरमध्ये लावलेले आहेत त्याच्यातच उकडून घेणार आहोत। आणि इथे आपण लगेच पीठ मळून घेऊया पुरीसाठी लागणारं। इथे तुम्ही पीठ तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला जेवढं हवंय तेवढं घेऊ शकताय आणि त्याच्यात थोडासा रवा टाकायचा बारीक आणि बेसन पीठ टाकायचं आहे थोडं। आणि आता कडकडीत उकळून घेतलेलं तेल टाकायचं आहे। हे तेल आपण छान पिठाला लावून घेऊया आणि पीठ मळून घेतलेलं आहे। इथे आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। इथे सर्वप्रथम तेल टाकलेलं आहे, मोहरी टाकलेली आहे, जिरे टाकायचे आहे आपल्याला आणि कढीपत्ता टाकायचा आहे भरपूर असा। आणि आता 2 मोठे कांदे चिरून घेतलेले ते टाकूया आता। कांदा थोडा परतला गेला की याच्यात आलं लसूण पेस्ट टाकायची आहे थोडी। आता लगेचच याच्यात टोमॅटो टाकून घेऊया। हे टोमॅटो छान परतून घेऊया आता। याच्यात आपण टोमॅटो परतण्यासाठी थोडंसं मीठ घालणार आहोत जेणेकरून टोमॅटो लवकर विरघळले जातील। कांदा टोमॅटो चांगलं परतून झालेला आहे आपला। आता याच्यात हळदी पावडर टाकूया आणि हे लाल तिखट टाकून घेऊया आपण। आणि इथे मी थोडासा किचन किंग मसाला टाकून घेतलेला आहे। मसाला आपला चांगला परतून झालेला आहे। याच्यात आता उकडलेले बटाटे टाकूया। हाताने कुस्करून टाकायचे आहेत जेणेकरून भाजीत त्याची टेस्ट छान येईल आणि भाजीला दाटसरपणा येईल। आणि याच्यात आपण आता गरम पाणी घालणार आहोत। पाणी हे भाजीत गरमच घालायचं आहे जेणेकरून भाजीची टेस्ट बदलणार नाही। जर तुम्ही थंड पाणी टाकलं तर भाजीची टेस्ट बदलेल। आणि मित्रांनो, बघू शकताय तुम्ही आपण काहीच जास्त साहित्य वापरलेलं नाही या भाजीसाठी। हॉटेलमध्येही अशीच करतात भाजी। आणि वरून थोडी अशी कोथिंबीर घालायची आहे भाजीवर। भाजी आपली तयार झालेली आहे मित्रांनो। आता फक्त पुरी बनवायची आहे आपल्याला। आपण इथे पुऱ्या बनवून घेऊया। पुरी बनवण्यासाठी तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। आणि इथे बघू शकताय मित्रांनो, आपली पुरी भाजी तयार झालेली आहे। आणि ही रेसिपी आवडली असेल तर मित्रांनो, प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।